सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघावर मतपेट्या जायला सुरुवात झालेली आहे। सर्व निवडणूक कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुरक्षा व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाची बाब अशी आहे की उद्याच्या मतदानाच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेज असतील किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आली आहे, लक्ष ठेवलं जात आहे। या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आपल्यासोबत आहेत। सरांशी आपण बातचीत करणार आहोत। सर, उद्या मतदान पार पडतंय, कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे, साधारणपणे किती कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत? आज सातारा लोकसभा मतदारसंघ यासाठी जो ईव्हीएमचा जो वाटप आहे तो या ठिकाणी आज होतोय। बऱ्यापैकी हा वाटप देखील आज झालेला आहे। प्रत्येक पार्टीसोबत आपल्या पोलीस दलचे काही अंमलदार त्यांच्या सोबत असतात। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी हा मतपेट्या जाणार आहे त्या ठिकाणी अगोदरच आमची बंदोबस्त एक नियोजन झालेलं आहे। प्रत्येक पोलिंग बूथला आमचे अंमलदार होमगार्ड जे राहणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जास्त पोलिंग स्टेशन्स आहे, पोलिंग बूथ्स आहे त्या ठिकाणी आपण अधिकचा बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे। 100 मीटरवर आपण अधिकचे लोक देतो आणि पूर्ण जिल्ह्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पाडून सेक्टर पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय। आम्हाला हेडक्वार्टरवरून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर केंद्रीय प्रशासित जो दल आहे ते देखील आम्हाला मिळालेले आहे आणि त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात आम्ही वापर करतो आहे आणि एकंदरीत या मतासाठी सध्या आम्ही सगळे तयार आहोत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून कशा प्रकारे लक्ष ठेवलं जात आहे आणि एकूण कर्मचारी साधारण किती आहेत? सीआरपीएफ असतील, पोलीस दल असतील, अशी किती यंत्रणा तैनात आहे? आपल्याला पूर्ण मनुष्यबळाचा एक अंदाज मी याच्यातून देऊ शकतो की याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याचं संपूर्ण पोलीस दल याच्यामध्ये लागलेलं आहे। तरीही याचा वर आम्हाला आणखीन मुंबई, छत्रपती संभाजीनगर असे वेगवेगळ्या भागातून आमच्याकडे पुरुष बल आलेलं आहे। होमगार्ड्स वेगळ्या जिल्हा बुलढाणा, जालना या जिल्ह्यातून आलेले आहे। आमच्याकडे ह्या व्यतिरिक्त रिक्रूट जे आहे नवीन असे काही चांगले रिक्रूट्स आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। होमगार्ड्स प्राप्त झालेले आहे, सीएपीएफ प्राप्त झालेला आहे, आंध्र प्रदेशमधून आम्हाला आर्म पोलीस प्राप्त झालेले आहे, सीआरपीएफ, एसआरपीएफ आम्हाला प्राप्त झालेला आहे। अशा एकंदरीत मोठा एक बंदोबस्त एक नियोजन असतो असं एका ठिकाणी आणि तो सध्या तयार आहे। सीसीटीव्हीचा आपण जो प्रश्न विचारला, प्रत्येक एसएसटी जे आहे, स्थायी जे पथक आहे त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा एक जाड सध्या जिल्ह्यात आहे आणि याचा फीड जो आहे तो आपल्याला साधारण कंट्रोल रूममध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यावरून आपण संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण ठेवू शकतो। संवेदनशील मतदारसंघ देखील या भागामध्ये आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कशी व्यवस्था केली? संवेदनशील मतदान केंद्र किंवा मतदार संघामध्ये असलेल्या काही ठिकाण यांची वेगळी यादी आम्ही तयार केलेली आहे। याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे सर्व अधिकारी यांच्याकडून फीडबॅक घेऊन ही यादी तयार केली जाते आणि या ठिकाणी अधिकचा मनुष्यबळ दिला जातो। त्याचबरोबर त्या ठिकाणी पेट्रोलिंगची व्यवस्था आणखीन बळकट करण्यासाठी आणखीन वाहनं, आणखीन लोक दिले जातात। तरी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। सीएपीएफ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येक मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी काही स्ट्रॉंग रूम आपण तयार केली आहे का? त्याची व्यवस्था कशी आहे आणि ती कुठं करण्यात आली? आपल्या जिल्ह्यात एकंदरीत 8 असे स्ट्रॉंग रूम आहे। 8 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी हे तयार केलेले आहे। प्रत्येकाला चोख बंदोबस्त दिलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी चांगली व्यवस्था राहील आणि हे सगळे जे ठिकाण आहे त्यांच्यावर अजून नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी, एसडीपीओ, वरिष्ठ अधिकारी यांचे व्हिजिट्स आणि सारखं नियंत्रण सुरू आहे। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच आपण पाहतोय सातारा जिल्ह्यातली ही सुरक्षा व्यवस्था आहे। या ठिकाणी मॉनिटर करणारी एक टीम देखील या ठिकाणी आहे। या माध्यमातून संपूर्ण जे या ठिकाणचे जे स्ट्रॉंग रूम आहेत आणि या ठिकाणाहून जाणारे जे मतदान मशीन्स आहेत त्या मशीन्सवर लक्ष ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज संध्याकाळपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर सर्व ज्या मशीन्स आहेत त्या पोहोचतील आणि त्यानंतर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना आपला मतदानाचा जो हक्क आहे तो या ठिकाणी निभवता येणार आहे। अनेक या ठिकाणी टेबल करण्यात आलेले, साधारणपणे 13 टेबल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणाहून प्रत्येकजण आपले ज्या मशीन्स आहेत ते घेऊन आता हळूहळू गावखेड्यामध्ये रवाना व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।